मुंबईत आवाज कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा? कोणाचा भगवा मुंबईत फडकणार हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। शिवसेना फोडून शिंदेंनी ठाकरेंचे आमदार पळवले, अनेक नगरसेवक आपल्याकडे वळवले। मात्र मुंबईतील बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणं पसंत केले। ठाकरे आणि मुंबई हे न तुटणारं नातं आहे। मात्र आता मुंबईत सुद्धा ठाकरेंना धक्का देण्यासाठी शिंदेंनी हालचाली सुरू केल्यात। अनेक नगरसेवक, जुने नेते आणि वेळेप्रसंगी भाजपकडून आयात करून शिंदेंनी ठाकरेंविरोधात उमेदवार उभे केलेत। मुंबईत अशा एकूण 11 विधानसभेच्या जागा आहेत ज्या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळेल। या 11 जागांपैकी कोण जास्तीत जास्त जागा जिंकेल तोच मुंबईवर राज्य करेल असं चित्र आहे। या 11 जागा कोणकोणत्या आहेत, तेथील राजकीय समीकरण कोणाची साथ देतील आणि मुंबई कोणत्या शिवसेनेचा भगवा फडकेल याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळतोय असा मुंबईतील पहिला मतदारसंघ म्हणजे मागा ठाणे। दहिसरचा काही भाग आणि बोरिवलीचा काही भाग मिळून मागा ठाणे हा विधानसभा मतदारसंघ तयार झालाय। सध्या या ठिकाणी शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार असून यंदाही पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाने उदेश पाटेकर यांना रिंगणात उतरवले। मराठी भाषिक मतदार या मतदारसंघात अधिक असल्यानं सुरुवातीपासूनच मनसे आणि शिवसेनेचं वर्चस्व इथं राहिले। प्रकाश सुर्वे मागील 10 वर्षांपासून मागा ठाणेचे आमदार आहेत। मात्र मतदारसंघातील मराठी मतांची बेरीज लक्षात घेता आणि दोन्ही शिवसेनेतील लढत पाहता मागा ठाणेची निवडणूक यंदा रंगतदार ठरणार आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे विक्रोळी। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मागील 10 वर्षांपासून विक्रोळीचे आमदार आहेत। त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी सुवर्णा करंजे यांना तिकीट दिले। सुवर्णा करंजे या कांजूरमार्गच्या नगरसेविका असून त्यांनी शिवसेना एकत्रित असताना राऊत यांच्यासोबत काम केलं होतं। मात्र त्यानंतर शिंदे गटात त्या गेल्या। सीबीएसई शाळेची स्थापना, 35 रस्त्यांचं डांबरीकरण, भूमिगत कचराकुंडी अशी कामे सांगत त्या प्रचार करत आहेत। तर दुसरीकडे सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंप्रती असलेल्या सहानुभूतीचा फायदा होईल असं बोललं जाते। मात्र मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन, चांगले रस्ते आणि अनेक झोपडपट्टीत पाण्याची समस्या अजून कायम आहेत। या व्यतिरिक्त पायाभूत समस्या, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रश्न सुनील राऊत यांना अडचणीत टाकू शकतात असं सध्याचं चित्र आहे। तिसरा मतदारसंघ आहे भांडूप पश्चिम। या ठिकाणी शिंदे गटाकडून अशोक धर्मराज पाटील आणि ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर यांच्यात सामना आहे। मुंबईतील कोकणी माणसांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघात मध्यमवर्गीय कष्टकरी समाजाचे वर्चस्व पाहायला मिळतं। रमेश कोरगावकर हे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या विरोधात शिंदे सेनेकडून अशोक धर्मराज पाटील रिंगणात आहेत। भांडूप मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे। भांडूप मधील अनेक रस्ते हे अरुंद आहेत, त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच डोकं वर काढतोय। दुसरीकडे एकही शासकीय रुग्णालय नसणं, लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नसणं, मनोरंजनासाठी नाट्यगृह नसणं, सांस्कृतिक केंद्राचीही सुविधा नसणं या गोष्टीमुळे विद्यमान आमदारांविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। त्यामुळे भांडूप पश्चिम मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल। चौथी जागा आहे जोगेश्वरी पूर्व। या मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि ठाकरे गटाचे अनंत नर हे आमने सामने आले। नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता विजय झाला। मात्र जोगेश्वरी पूर्व या स्वतःच्या मतदारसंघात वायकर 11,000 मतांनी पिछाडीवर होते। त्यामुळे मनीषा वायकर यांचा आमदारकीचा मार्ग खडतर आहे। त्यातच उद्धव ठाकरेंनी अनंत नर यांना मैदानात उतरवून मोठा डाव टाकलाय। नर हे वायकरचे एकेकाळचे खंदे समर्थक, निकटचे कार्यकर्ते। मात्र वायकर यांना ठाकरेंची साथ सोडल्यानंतर नर हे ठाकरेंसोबत राहिले। नर हे गेली 35 वर्ष शिवसेनेत असून 10 वर्ष नगरसेवक, प्रभाग समिती, सुधार समिती, स्थापत्य समितीच्या अध्यक्ष पदावर त्यांनी काम केले। मागील काही दिवसांपासून मतदारसंघात लोकांच्या गाठीबिटी घेत त्यांनी विधानसभेसाठी आव्हान निर्माण केले। पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोशी। शिंदे गटाचे नेते संजय निरुपम आणि ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार सुनील प्रभू यांच्यात या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल। लोकसभा निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना 1701 मतांचं लीड मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्यात।
संजय निरुपम आणि सुनील प्रभू हे दोन्ही दिग्गज नेते आमने सामने आल्यानं दिंडोशीची जागा प्रतिष्ठेची बनली आहे। सुनील प्रभू हे मुंबईच्या राजकारणातील माहिर राजकारणी आहेत। प्रभू 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते। त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला। शिंदेंच्या बंडांवेळी सुनील प्रभू यांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं मतदारसंघात त्यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण आहे। त्याचा फायदा त्यांना या विधानसभेत बसू शकतो। शिंदे विरुद्ध ठाकरे लढत पाहायला मिळेल असा 6वा मतदारसंघ म्हणजे अंधेरी पूर्व। अंधेरी पूर्व मध्ये दिवंगत रमेश लाटके यांच्या पत्नी आमदार ऋतुजा लटके यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाने भाजपमधून आयात करून मुरजी पटेल यांना तिकीट दिले। मुरजी पटेल यांचं अंधेरीत चांगलं राजकीय वजन आहे। मुरजी पटेल यांनी पुढाकार घेऊन या परिसरासाठी पंपिंग स्टेशन निर्माण केले आणि या डोंगर परिसरात पाण्याची उपलब्धता झाली। या सामाजिक कामांच्या माध्यमातून अंधेरी पूर्व परिसरात मुरजी पटेल यांनी प्रचंड मोठा जनसंपर्क निर्माण केलाय। 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून मुरजी पटेल संपूर्ण मतदारसंघात ओळखले जातात। अंधेरी पूर्व मधील गुजराती बांधव मुरजी पटेल यांच्या पारड्यात मतं टाकतील। तसंच शिवसेनेतील फुटीमुळे मराठी मतांमध्ये विभागणी होईल। त्यामुळे ऋतुजा लटके यांची आमदारकी यंदा धोक्यात असल्याचं बोललं जाते। 7वी जागा आहे ती चेंबूरची। शिंदे गटाचे तुकाराम काते आणि ठाकरेंचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यात या ठिकाणी थेट लढत आहे। चेंबूरमध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत। कोकणातील चाकरमानी या भागात स्थायिक आहेत। मात्र असं असलं तरी दलित आणि उत्तर भारतीय मतदारही या भागातील राजकारणावर प्रभाव टाकतोय। 2014 पासून प्रकाश फातर्पेकर हे विद्यमान आमदार असून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात सुद्धा उद्धव ठाकरेंना साथ दिली। या मतदारसंघात सुरू असलेली विविध विकास कामं, बडे पुनर्विकास प्रकल्प, त्यातील समस्या हा इथं प्रचाराचा मुद्दा बनलाय। प्रकाश फातर्पेकर यांच्या विरोधात शिंदे गटानं तुकाराम काते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यामुळे चेंबूरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची हे दाखवणारा इथला निकाल असेल। 8वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कुर्ला। शिवसेनेचे मंगेश कुडाळकर 2 वेळा या मतदारसंघातून निवडून आले असून त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कुर्ला विधानसभा अंतर्गत कुर्ला पूर्व, कुर्ला पश्चिम, टिळकनगर आणि चुनाभट्टी परिसर येत असून या ठिकाणी शिवसेनेची ताकद मोठी आहे। मात्र यंदा शिवसेनेत उभी फूट पडल्यानं दोन्ही उमेदवारांची ताकद सुद्धा विभागली गेली आहे। टिळक टर्मिनसला खिळून असलेल्या डेअरीच्या जागेवर धारावी पुनर्वसनच्या विरोधाचा मुद्दा हा यंदाच्या निवडणुकीत इथं सर्वात जास्त चर्चेचा आहे। त्याचा फटका कोणाला बसतो ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। 9वा मतदारसंघ आहे माहीम। मुंबईच्या राजकारणातील सर्वात चर्चेत असणारा हा मतदारसंघ। राज ठाकरेंनी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग माहीम मधून केले। मात्र दोन्ही शिवसेनेतील लढाई सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। माहीम मधून शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात सामना पाहायला मिळेल। याच भागात शिवसेना भवन देखील असल्यानं माहीम दादर हा शिवसेनेचा गड राहिलाय। सदा सरवणकर यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा भगवा मतदारसंघात फडकवलाय। मात्र त्यांनी शिंदेंना साथ दिल्यानं मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे माहीम मध्ये यंदा हाय व्होल्टेज रंगत पाहायला मिळेल। 10वा मतदारसंघ आहे वरळी। मुंबईतील आणखी एक रंगतदार लढाई होईल असा मतदारसंघ म्हणजे वरळी। आदित्य ठाकरे हे वरळीचे विद्यमान आमदार असून त्यांच्या विरोधात महायुतीने चांगलाच ट्रॅप टाकलाय। एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा या मजबूत उमेदवाराला तिकीट देण्यात आले, तर मनसेने सुद्धा संदीप देशपांडे यांना वरळीच्या मैदानात उतरवले। नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून महाविकास आघाडीला अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही। त्यातच शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे मुंबईतील मातब्बर नेत्यांमध्ये गणले जातात। शिवसेनेत उभी फूट पडल्यानं आदित्य ठाकरेंच्या मतात विभागणी होईल, तर दुसरीकडे मतदारसंघातील गुजराती आणि जैन मतांचा फायदा देवरा यांना होऊ शकतो असं जाणकारांना वाटते। मनसेचे संदीप देशपांडे हे सुद्धा मतदारसंघात किती प्रभाव पाडतात यावर वरळीचा निकाल अवलंबून आहे। 11वा मतदारसंघ आहे तो भायखळा। भायखळा हा मुंबई शहरातील मिश्र वस्तीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। मराठी आणि मुस्लिम मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत। सध्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव या भायखळ्याच्या विद्यमान आमदार असून त्यांच्या विरोधात ठाकरेंनी मनोज जामसुदकर यांना तिकीट दिले। मनोज जामसुदकर हे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते।
2019 साली ते भायखळ्यातून काँग्रेसकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते, परंतु त्यावेळी काँग्रेसनं मधुकर चव्हाण यांना तिकीट दिलं। त्यामुळे नाराज झालेल्या मनोज जामसुदकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। जामसुदकर यांना माथाडी कामगारांचे मोठे पाठबळ आहे। जामसुदकर यांच्या पत्नी सोनम जामसुदकर या देखील काँग्रेसच्या माझगाव येथील नगरसेविका होत्या। आता 2024च्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मनोज जामसुदकर हे निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे भायखळ्यातील ही लढत चुरशीची ठरणार हे निश्चित आहे। मराठी प्लस मुस्लिम मतांची बेरीज यामिनी जाधव यांची आमदारकी घालवेल असं बोललं जाते, तर मुंबईत आवाज कोणाचा हे सिद्ध करणाऱ्या शिंदे विरुद्ध ठाकरे अशा या आकरा लढती। बाकी तुम्हाला काय वाटते, मुंबईवर कोणाचा भगवा फडकणार, ठाकरेंचा की शिंदेंचा? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।